की बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या मोफत वीज करता देखील आतापर्यंत 32,000 कोटी खर्च केले आहेत. यावर्षी 20,000 कोटी अजून आपण खर्च करतो आणि ती योजना देखील आपण सुरू ठेवणार आहोत. राज्यात आतापर्यंत 37 लाख लखपती निधी आपण केले आहेत. यावर्षी 25 लाख आपल्या बहिणींना लखपती निधी करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहेत. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ते सांगितलंय, आपला 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे. हे दोन विषय सगळ्यात महत्वाचे. लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने कितीही कोटबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या ते तुम्हाला सांग ना, योग्य वेळी. आज योग्य वेळ पाहिलं तुम्ही, त्या बोलत नाही आम्ही, खाली फक्त बोलत नाही, आम्ही करतो. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्री हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता तुम्हाला लागलेलीच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिवस. या जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वच आई बहिणी मैत्रिणी सर्वच बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लाडक्या बहिणींनो, 6 मार्चला आपल्या महाराष्ट्राचं आर्थिक बजेट आलेलं आहे, नियोजन झालेलं आहे आणि त्या नियोजनामध्ये, त्या अर्थसंकल्पनामध्ये तुमच्यासाठी अनेक खुशखबरी आलेल्या आहेत. एक खुशखबर अशी होती लाडक्या बहिणींनो की लखपती दीदी बनवणार. लखपती दीदी काय हे तुम्हाला सांगतो. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसाठी 21,000 कोटी मंजूर झालेले आहेत. पण आता हा निधी खूप कमी आहे लाडक्या बहिणींनो. ऍक्च्युली लास्ट इयरला जर बघितलं असेल ना तुम्ही, 25-26 चा तो 36,000 होता. तर हा कमी का करण्यात आला ते सुद्धा सांगणार आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी सुद्धा 2 लाखापर्यंत कर्ज माफी, वीज माफी सुद्धा सरकारने केलेला आहे. तर मला एक या ठिकाणी चांगला मुद्दा असं मांडायचा आहे की कोणतीही निवडणूक पुढे नसताना हा निर्णय करण्यात आला. नाहीतर अशा घोषणा कधी होतात, निवडणुकी पुढे असताना होतात. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी की आपली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी बनवणार. आणि त्याच्यामध्येच त्यांनी काय म्हटलेलं, आता तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर 2100 रुपये सुद्धा योग्य वेळी तुम्हाला देणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, शेतकऱ्यांना दिलासा, लाडक्या बहिणींना प्रतीक्षा. 2100 रुपये अनुसाठी वाट बघावी लागणार. आणि जर तुम्ही व्हिडिओमध्ये पहिले बघितलं असेल तर एकनाथजी शिंदे यांनी सरळ सांगितलेलं आहे की 2100 रुपये सुद्धा आम्ही देऊ, पण ती योग्य वेळ आल्यानंतर. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही 2100 द्या की नका देऊ, पण ज्या बहिणी तुम्ही अपात्र केलेल्या आहेत ना, तुमच्या चुकीमुळे, सरकारच्या चुकीमुळे, त्या बहिण्यांना पात्र करून त्या बहिण्यांचा लाभ पुन्हा सुरू करा. 2100 दिलं खूपच छान आहे, नाही दिलं खूपच छान आहे, पण ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांचा लाभ पुन्हा सुरू करावा, एवढीच मागणी आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही त्यांना ई-केवायसी करण्याची मुभा द्यावी. ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली त्यांना लवकर लाभ सुरू करावा. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा हेच वाटतं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, मोफत वीज अशा लोकप्रिय विशेष घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केल्या जातात. पण महायुती सरकारने लगेच कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसतानाही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि केला. आपण वेलकमच म्हणणार आहे. शेतकरी वर्गात सरकारबद्दल नाराजी भावना राहू नये या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. याच वेळी लाडक्या बहिणींच्या अनुदानात वाढ करण्याच्या आश्वासनाच्या पुढसाठी महिलांना वर्गाला अजून वाढ बघावी लागणार आहे. बघूयात, काही हरकत नाही लाडक्या बहिणींनो. आपल्याला 1500 रुपये भेटत आहे ना, ठीक आहे, 2100 भेटतील, वेळ आल्यावर भेटेल. समजा नाही भेटले तरी चालतील, पण ज्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत ना या ई-केवायसी मध्ये, त्यांना पात्र केलं पाहिजे रे सरकारने. कारण
असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना खरंच गरज आहे पैशांची आणि त्या अपात्र झाल्या आहे सरकारच्या चुकीमुळे. माहितीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, मोफत वीज अनुदान जे आहेत 1500 वरून ऑलमोस्ट 2100 रुपये लाडकी बहिणीचे करणं हे त्यांनी केलेलं आहे. जे आश्वासन दिले होते ते केले आहेत. फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना आता पात्र करायच्या आहेत. आता लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल, आपले जे शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांना सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी देणार आहे. कर्जमाफी देणार आहे. आणि हा डाटा कधीपर्यंतचा वापरणार आहे? सप्टेंबर 2025. त्या सप्टेंबर 2025 पर्यंत ज्याही शेतकरी बांधवांचं कर्ज आहे 2 लाखापर्यंत ते काय होणार आहे? माफी होणार आहे. सोबत जे वीज बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते सुद्धा माफ केलं जाणार आहे. म्हणजे हा जो निर्णय आलेला आहे तो योग्य निर्णय आहे शेतकरी बांधवांसाठी. सोबतच आता ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद गोष्ट सुद्धा घडलेली आहे ती तुम्हाला सांगून देतो बघा. हा जो निधी आहे लाडक्या बहिणींनो 2026 आणि 27 या वर्षासाठी आहे 21,000 कोटीचा. तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल लाडक्या बहिणींनो 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 36,000 कोटीचा 36,000 कोटीचा निधी मंजूर झाला होता आणि त्याला सप्लिमेंटरी पुन्हा 6,000 कोटीचा आय थिंक 6100 कोटीचा आधारित निधी मंजूर झाला होता. म्हणजे टोटल जर बघितलं असेल तर 42,000 कोटीचा निधी मंजूर झाला होता 2025-26 मध्ये. आता लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलं तर याच्यात अर्धेच झाल्याने 42,000 कोटी आहे तर 21,000च मंजूर झालेले आहेत. म्हणजे 50% डाटा कमी होईल का लाडक्या बहिणींचा? आता हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे बरं लाडक्या बहिणींनो. बघा मी तुम्हाला म्हटलं दुःखद घटना की 2025 आणि 26 मध्ये 36,000 कोटीचा निधी मंजूर झाला होता आणि त्याला पुन्हा अनुदान म्हणून सबसिडी देण्यात आली होती किती? 6,100 कोटीची म्हणजे 42,000 कोटीची. पण या 26-27 या आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त आणि फक्त 21,000 कोटीच मंजूर झाले आहे. म्हणजे काय? 50% बहिणी अपात्र ठरतात काय? असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे आणि सरकार ह्या गोष्टी आपल्याला सांगत नाही. आणि लाडक्या बहिणींनो बाकीच्या वेगवेगळ्या चॅनलवर सांगत आहे की निधी कमी झालाय, असं होईल तसं होईल. पण मला एवढं म्हणायचं आहे लाडक्या बहिणींनो निधी कमी झालेला आहे. तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाहीयेत. आता तर नाही भेटणार, जेव्हा योग्य वेळ तेव्हा सरकार देईल, मान्य आहे मला. पण मला हे सांगायचं आहे की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार म्हणजे होणार. ते किती होणार? ते 50% कमी होते की ते बघावं लागेल. ते 20 लाख कमी होते का? 1 करोड कमी होते का? 80 लाख कमी होते का? ते आता मला सांगता येणार नाही. पण लाडक्या बहिणींनो तुमची संख्या कमी होणार म्हणजे होणार. 100% कमी होणार. कमी होणार. तर आपल्याला लाडक्या बहिणींनो आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आता तर करू नका. जोपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत तोपर्यंत करायची गरज नाही. ज्या दिवशी पैसे बंद होतील त्या दिवशी आपल्याला आंदोलन करणं गरजेचं असेल. कारण हे जे सरकार आहे फक्त निवडणुकीसाठी वापर केला, पण हा निर्णय खरंच योग्य आहे सरकारचा. निवडणुकी नसताना निर्णय घेतला, पण आता त्यांनी अपात्र करू नये. आता मग ज्या बहिणींना पैसे भेटले नाहीत त्यांना सोडून द्या. ज्या नवीन बहिणींसाठी आहे त्यांना 21,000 कोटीच मंजूर केले. तर ज्या बहिणींना आता पैसे भेटलेले नव्हते नोव्हेंबर पासून, डिसेंबर पासून किंवा जानेवारीमध्ये, त्या बहिणींना कोणत्याही प्रकारचा निधी दिला जाणार नाहीये. कोणत्याही प्रकारचा त्या बहिणींना पेंडिंग लाभ दिला जाणार नाहीये. पेंडिंग लाभ दिला जाणार नाही. तर कोणतंही युट्यूब चॅनल सांगत असेल की पेंडिंग लाभ मिळणार, पेंडिंग लाभ मिळणार, त्यांना सरळ सांगा आम्हाला मूर्ख बनवू नका. आम्ही किरण सरांचे व्हिडिओ बघितले, जी के अकॅडमीचे व्हिडिओ बघितले, तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला पेंडिंग लाभ भेटणार नाहीये. मग बघा 2026-27 जो आर्थिक वर्षासाठी जो निधी मंजूर झालेला आहे किती आहे? 21,000 कोटी. म्हणजे लास्ट इयरचा जो लाडक्या बहिणींना बघितला तर अर्धाच आहे. तर मग आता प्रश्नचिन्ह आहे की आपल्याला जी लाडकी बहिणी योजनेमध्ये जे लाभार्थी बहिणी आहेत यांची संख्या कमी होणार आहे. बरोबर. शेतकरी बांधवांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही सुद्धा आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभाग आहे, विदर्भ विभाग आहे, या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत. लास्ट इयरला जो तुम्ही बघितलं असेल भयंकर दुष्काळ पडला होता. कोरडा सगळ्यात दुष्काळ आहे.
त्याच्यामुळे ही कर्जमाफी करण्यात यावी अशी सुंदरशी घोषणा सरकारने केली. आणि लखपती दीदी बनवणार, नक्कीच बनवा, कारण की महाराष्ट्रातील गोरगरिबांना लखपती दीदी व्हायला आवडेल. तर हा निर्णय किंवा हा जो अर्थसंकल्प आहे तो चांगल्या दृष्टिकोनातून बनवण्यात आला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूयात आपण. तुमच्या काही कमेंट असेल, काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.